ही महिला नागरी सहकारी पतसंस्था हिचा ठेवीदार असून आमचे यशस्वी ठेवीदाराचे अध्यक्ष श्री देविदास आधाने व त्यांच्या पत्नी सविता आधाने यांनी बोगस बचत गट तयार करून त्यांच्या नावावर रक्कम हडप केली। त्याची अंदाजे 48 कोटीची रक्कम हडप केलेली आहे त्यांनी। आणि तसेच यशस्विनीच्या नावाखाली इतर 4 पतसंस्था उभ्या केल्या, जसे की कृष्णा, नवरंग, आधार व राधाई यांच्या सुद्धा ठेवी या लोकांनी अफरातफर पैशाची केलेली आहे। यात खूप गोरगरीब लोकांनी कष्टाचा पैसा ठेवलेला आहे। पैसे गोळा करण्याकरता हे घरोघरी हिंडत होते आणि आमिष दाखवून पैसे गोळा करत होते व पैसे गोळा करून आता हे सध्या पसार झालेले आहे। त्यांच्यावर FIR झालेली आहे। 3 जण अटकेत आहे, बाकीचे फरार आहे। अजून कारवाई होत नाही। आम्ही DDRला रीतसर कारवाई केलेली आहे। प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे, पण प्रशासक येऊन 2 महिने झाले, अजून काहीही हालचाल नाही। साधे सॉफ्टवेअर सुद्धा चालू करत नाही। पैशाची विचारणा केली तर म्हणतो आम्हाला माहिती नाही। मग पैसे घ्यायला येत होते, असं चालणार नाही। म्हणून आम्ही आता इम्तियाज जलील साहेब या शहराचे खासदार यांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला सकाळी धरणे आंदोलन करणार आहे। जय हिंद। प्रमाणित करणार आहेत। मलकापूर बँकेचा घोटाळा सध्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, ज्ञानोबा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड सोसायटी, आभा इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपर्स, यशस्विनी, कृष्णाई, नवरंग, आधार, राधाई पतसंस्था, मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या शहरातील आणि जिल्ह्यातील कष्टकऱ्यांचे हक्काचे पैसे लुटणाऱ्या संस्थाचालक, पतसंस्थेचे अध्यक्ष, बँकेचे संचालक मंडळ यांच्या विरोधातील एक कृती समिती म्हणून आज आम्ही सर्व कृती समितीचे प्रमुख सदस्य इथे आलेले आहोत। आम्ही आपल्याला आवाहन करतो आपल्या माध्यमातून ठेवीदारांना येणाऱ्या 30 तारखेला सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय इथे माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असे निदर्शने होणार आहेत। या निदर्शनाला आपण यावे अशी विनंती करतो, कारण की मागे आम्ही जेव्हा मंत्रिमंडळ बैठक होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती आदर्श वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता। त्यात महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी आवाहन केलं होतं मोर्चाला समोर येऊन की 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला रक्कम परत देण्यात येईल। तो वादा पण आतापर्यंत पूर्ण झालेला नाही। त्यांनी दिलेल्या ज्या काही मागण्या होत्या, त्यांनी मोर्चाला समोरून जे जे काही सांगितलं होतं ते कुठलंच आश्वासन पूर्ण झालेलं नाही। त्याचप्रमाणे अजंठ्याचे जे काही संचालक मंडळ आहे त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही। ज्ञानोबाचे जे एक्स मिलिटरी मॅनची देशाची सेवा ज्यांनी केलेली आहे असे जे ठेवीदार आहेत, जो मुख्य संचालक आहे चंदन शिवे, तो आतापर्यंत फरार आहे। एकही व्यक्तीला अटक झालेली नाहीये। माझ्या बाजूला जे बसलेले आहेत आदरणीय मलकापूरचे बँकेचे, तर या बँकेचा एक अजब कारभार आहे। 2.5 वर्षापासून बँकेवर प्रशासक बसलेला नाहीये, प्रशासकाला बसू देत नाहीये। बीजेपीचा एका मोठ्या नेता, आमदाराचा मुलगा, आमदार स्वतः इथे काहीच कारवाई होऊ देत नाहीये। म्हणजे पोलीस प्रशासनावर, सहकार विभागावरती बीजेपीच्या पक्षाकडून किती दबाव येण्यात येत आहे हे आपल्याला जाणतो। इथं सहकार मंत्री आदरणीय अतुल साळवे साहेब होते, त्या काळात हा सर्व भ्रष्टाचार झालेला आहे। मी तर म्हणतो की या भ्रष्टाचाराची पूर्ण पैसा अतुल साळवे साहेबांना गेला का, असेच मला काय वाटतं आजच्या घडीला। आपण त्यांना विचारा की आपण जेव्हा इथे मंत्री होतात, आपण या शहराचे मंत्री होतो, या शहराचे आपण नागरिक होतो अगोदर, आपल्या कार्यकाळातच हा सर्वात जास्त भ्रष्टाचार उघडकीस आला, भ्रष्टाचार झाला, तर आपण यात काही सहभागी आहेत का हे सर्व। आणि आदरणीय सगळ्यात भ्रष्ट ज्याला आपण अगोदर खातं म्हणायचो ते खातं आता चेंज झालेलं आहे। ते खातं आता सहकार विभागाकडे गेलेले आहे। देशाचे सहकार मंत्री आदरणीय शहासाहेब जेव्हापासून झालेले आहेत तेव्हापासून या खात्याला भ्रष्टाचार जास्त वाढत चाललेला आहे। कारण औरंगाबाद जिल्ह्यातच कमीत कमी 15-16 बँकेस आणि पतसंस्था उघडकीस चालल्या आहेत। हजारो कोटीचा घोटाळा इथे झालेला आहे। देशात सहकारी मंत्री आपल्याकडे 2000 कोटी पडून आहेत। ऑलरेडी पतसंस्थेच्या आणि बँकेच्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासन दरबारी ती जमा आहे। मग ती प्रॉपर्टी सरकारने आपल्या ताब्यात घ्यावी आणि या लोकांच्या पैसे, हक्काचे पैसे दिले पाहिजे। कारण हा काही हरामाचा पैसा नाही, कुठून चोरीमारी करून आणलेला पैसा नाही, हा यांचा हक्काचा, कष्टाचा, यांच्या मुलाबाळांच्या विकासासाठी ठेवलेला पैसा होता। तो सरकारने तात्काळ परत करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आदरणीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 30 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर इथे भव्य निदर्शने होणार आहात. मी बोलतो दादा आपल्याला. याच्या आधी खासदारांच्या नेतृत्वामध्ये DDR आंदोलन केलं. हो मी आता सांगितलं सहकार मंत्र्यांना निवेदन दिलं, मोर्चा काढला, हो. काही झालं. हो. आता हे विभाग पुन्हा सरकारचे प्रतिनिधी आहेत. हो. तुम्ही त्याच्याऐवजी अर्थ राज्यमंत्री शहरात राहतात. अर्थ राज्यमंत्री आदरणीय आम्ही घरासमोर का नाही करत? ऐका ना, दादाने चांगला प्रश्न विचारला. आमचा दुसरा आम्ही काय पहिले शासनाकडे गेले पाहिजे, प्रशासनाकडे गेले पाहिजे. ऐका ना तुम्ही आता विनंती, आम्ही DDR कडे गेलो होतो. DDR चे प्रमुख या जिल्ह्याचे विभागीय आयुक्त कार्यालय आहेत, म्हणून आज त्यांच्या दारी आम्ही जातो. याच्यानंतरचा पुढचा प्रयत्न तोच आमचा की कुठल्याही मंत्री आणि खासदाराच्या घरासमोर आम्ही याच्या पुढचे आंदोलन होणार आहे आणि त्यांना घराच्या बाहेर नाही निघू देणार आहे. आतापर्यंत साहेबांच्या नेतृत्वात तुम्ही 3-4 आंदोलन हो. फलित काय आलं? पुन्हा आंदोलनच करावं लागलं. नाही ऐका ना, फलित काय आलं की आदर्श मध्ये या भारतात पहिली घटना झालेली आहे की आदर्शचा 7 महिन्याच्या आतमध्ये रिझल्ट लागलेला आहे, प्रॉपर्टी लिलावाला लागलेली आहे. ऐका ना, वापस आल्या? काय? किती जणांचे पैसे वापस आले? वापर प्रॉपर्टी शासनाची प्रोसेस असते दादा की प्रॉपर्टी लिलावाला कलेक्टर साहेबांची मान्यता घेत होते. आपण असं नाही म्हणत तुला सकाळी पैसे आले आणि परवा दिवशी ती प्रॉपर्टी प्रशासकाकडे जमा होईल, तो पैसा प्रशासकाकडे जमा होईल, त्याच्यानुसार तो रिसर पैसा वाटला जाईल आणि प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन काढल्यानंतरच पैसा वाटला जातो ना. आपण एका जणाला देऊ शकणार नाही ना. एखाद्या बँकेचं रिझर्व्ह बँकेने जर परवाना रद्द केलेला असतो तर त्यांना रिकव्हरी करता येते का नियमानुसार? नाही, परवाना रद्द झाल्यानंतर त्यांना मान्यता करता येते. हो. एक ऐका ना, आपण तुम्ही मलकापूर बँकेबद्दलच बोलतो मी. आपण आपल्याला जे पाहिजे तेच बोलतो मी. आपण मलकापूर बँकेबद्दल जे आपण बोलतो नाव घेऊन बोला आपण की मलकापूर बँकेला परवाना रद्द झाला, पण त्यांचे वरपर्यंत खूप वर रस्ते होते, त्याच्यामुळे त्यांना ती परवानगी भेटली नाही. आता त्यांनी ती परवानगी भेटलेली 1 जानेवारीपासून. या 1 जानेवारीपासून त्यांना परवानगी भेटलेली आहे आणि त्यांनी खूप जणांना नोटीस पण पाठवली आहे. मी आपल्याकडे नोटीस पण दाखवतो. अभिषेक जयस्वाल म्हणून ज्यांनी 75 कोटी लोन घेतलेलं आहे, त्याच्या व्याजासह 100 कोटी झालेले आहे, त्यांना पण त्यांनी नोटीस पाठवली. दादा आपल्याला 30 तारखेनंतर आपलं हे काय असणार?